भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता सुधीर मुनगंटीवार ने हाल ही में अपनी कुर्सी खींचे जाने को लेकर स्पष्टीकरण दिया। नागपुर में मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा कि उन्हें इस घटना का कोई पछतावा नहीं है। अपने राजनीतिक भविष्य को लेकर उन्होंने कहा कि वे किसी पद की अपेक्षा नहीं रखते। साथ ही उन्होंने कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। नाही, अर्थ स्पष्ट होता, माझा भाषणातला भागही अतिशय स्पष्ट होता। मी असं म्हणालो की माझी खुर्ची जरी गेली असली तरी इतरांसाठी खुर्ची बनवण्याचं काम माझ्या मतदारसंघाच्या कास्ट आणि तिकीड म्हणून होते। प्राईम मिनिस्टर ऑफिसची प्रत्येक खुर्ची ही बगारशा विधानसभेच्या कास्ट म्हणजे तिकीड मधून होते। याचा अर्थ काय हो? माझ्या मनात कधी खंत असायचं कारणच नाही। पक्षाने मला भरभरून दिलं। मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर कुठेतरी मंत्र्याचा ऑडिट केला जाणार आहे आणि 2.5 वर्षानंतर कदाचित फेरबदल होऊ शकतं। त्या दरम्यान सुधीर भाऊ मंत्रिपदी वर्णी लागू शकते अशी काय अपेक्षा? हो, मी कधी अपेक्षा करत नाही, आशा करत नाही। काही गरज नाहीये आशा करण्याची। मी आजही आमदार म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी मला जनतेने अधिकार दिलाय। तर मी अशी आशा वगैरे करत नाही, हा प्रश्नच उपस्थित होत नाही। विधानसभा निवडणुकीचा जो काही निकाल महायुतीच्या बाजूने लागला त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा इम्पॅक्ट असं बोललं जाते। मात्र नरेंद्र महाराज आज म्हणाले की यामध्ये लाडक्या बहिणीचं योगदान नव्हे तर साधू संत आणि संघ जे दारोदारी जाऊन प्रचार केला, लोकांना पटवलं, त्याचं हे श्रेय। साधू संतांचा आशीर्वाद हवाच आहे। संघ सुद्धा गेला हेही खरं आहे, पण 43 लक्ष महिला मतदार या लोकसभेपेक्षा जास्त मतदानाला आल्या। 2,33,00,000 बहिणींना, म्हणजे एकूण महिला मतदार या राज्यात 4,66,00,000 आहे। या निवडणुकीत यापैकी 2,33,00,000 बहिणींना आम्ही लाडक्या बहिणीचा फायदा माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये दिला होता। तर त्याचा काहीच फरक पडला नाही असं मला नाही वाटत। विविध योजनेची अंमलबजावणी केली गेली असल्यामुळे आता कुठेतरी एसटी तोट्यात जाते असं सरकार बोललं। नाही, ठीक आहे ना। तर एसटी तोट्यात जायचं कारणच नाही, कारण एसटी मध्ये जी सूट मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात येते त्याच्यापेक्षा सरकार अर्थ विभाग भरपाई करून देते। त्यामुळे काही ती एसटीच्या भरोशावर आपण ती सूट घेत नाही। आतापर्यंत एसटीला ज्या ज्या भागामध्ये कन्सेशन दिलं त्यांना आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंटला पैसे देतो। मला आठवतं मी अर्थमंत्री असताना मोठा निधी कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठी एसटीला दिला। आणि माझं तर मत आहे की एसटी महामंडळाने आपलं एसटी महामंडळ हे देशातलं नव्हे जगातलं चांगलं करता येईल एवढी आमची क्षमता आहे। उद्धव ठाकरे म्हणाले मला धक्क्यावर धक्के देता, मात्र मी जेव्हा धक्का देईल तेव्हा कोणीही दिसणार नाही असं वाटतं। कोणीच दिसणार नाही किंवा ते धक्काच आम्हाला जेव्हा या देशामध्ये पूर्णपणे भाजप पूर्णपणे प्रत्येक राज्यात राहील तेव्हा कदाचित त्यांना धक्का द्यायचा विषयच राहणार नाही, ते घरीच धक्के देतील। आज एकनाथ शिंदेची विदर्भ दौऱ्यावर आहे। गोंदिया आणि कराने त्यांची सभा पार पडली, त्यांचे बॅनर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झळकले ते धक्का नावाने आणि मोठ्या प्रमाणात विविध पक्षाचा पक्षप्रवेश देखील त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। तर मग स्वागत आहे ना। शेवटी ते आमचे मित्र आहे, महायुतीचे घटक आहे। घी कहाँ गया खिचडी में, शेवटी महायुतीच्या मध्येच येत आहे। आणि प्रत्येकाला लोकशाहीमध्ये कोणत्या पक्षात जावं याचा तर निश्चितपणे अधिकार आहे ना। पोस्टर रोडला तडे गेलेल्या पंतप्रधान कार्यालयाने ज्याची याची दखल घेतली, कारवाईचे आदेश दिले, चौकशी आहे। नाही, पंतप्रधान महोदयांचं कार्यालय कारवाईचे आदेश कधीच देत नसतं। जे पत्र निवेदन त्यांच्याकडे जातं त्या निवेदनाची काय माहिती आहे ही माहिती पोहोचव। तुम्ही उद्या एखादं निवेदन पाठवा, त्या निवेदनावर त्यांचं पत्र येतं त्यांनाच का? तुम्ही माझ्या कार्यालयात जरी निवेदन पाठवलं तर मी सुद्धा ते निवेदन संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पाठवतो। तर त्याची जी काही माहिती आहे ती माहिती एकत्रित करून दिली जाते।